आपल्या मावळ तालुक्यातील जनरल मोटर हा उद्योग मागील 4 वर्षापूर्वी बंद झाला आणि त्यानंतर जवळपास 1200 कामगार बांधवांवरती उपासमारीची वेळ आली आणि त्यातून सरकार म्हणून जो काही उद्योग मंत्र्यांनी किंवा पूर्वीच्या असलेल्या जनरल मोटरनी निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये प्रत्येक कामगार बांधवांनी व्हीआरएस घेऊन आपले जे काही पैसे कंपनीकडून मिळतात ते घ्या अशा पद्धतीच्या सूचना केल्या आणि त्यानंतर सर्व कामगार बांधवांनी व्हीआरएस घेतली। त्यांच्या सर्व्हिसनुसार त्यांना जे काही पैसे मिळाले त्या पैशामध्ये त्यांनी आपला नोकरी व्यवसाय आजपर्यंत चालवण्याचं काम केलं। परंतु जनरल मोटर कंपनी गेल्यावरती हुंदाई कंपनी ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्हा सर्वांचा विचार केला जाईल, तुम्हाला देखील त्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल अशा पद्धतीनं सांगण्यात येत होतं। परंतु आज सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर हुंदाई कंपनीमध्ये पूर्वीचे जे माझे कामगार बांधव आहेत यांना कुठल्याही प्रकारचं कामाला घ्यायचं नाही अशा पद्धतीचं चित्र आज आम्हाला स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। जे कामगार बांधव मागच्या 15-20 वर्षापासून जनरल मोटरमध्ये काम करत होते, आज त्या कामगार बांधवाचं वय जर 35, 40, 45 असेल तर त्यांना इतर कुठल्या कंपनीमध्ये काम जर मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी वयाची देखील अडचण निर्माण होते। परंतु इतर ठिकाणी कामाला जाण्यापेक्षा जी हुंदाई कंपनी या ठिकाणी आलेली आहे त्याच कंपनीमध्ये माझ्या सहकाऱ्यांना काम मिळावं ही त्या सर्व कामगार बांधवांची देखील भूमिका किंवा अपेक्षा आहे। आणि जनरल मोटर गेल्यानंतरनं हुंदाई कंपनीनं काम देत असताना जवळपास 2000 कामगारांना त्या ठिकाणी आज जर रोजगाराची निर्मिती होत असेल तर त्यामध्ये हे 600-700 कामगार बांधव जे पूर्वीपासून काम करत होते त्यांना घ्यायला काय अडचण आहे हा देखील मोठा प्रश्न उभा राहतो की जे कामगार बांधव स्किलवाले आहेत, ज्यांनी चांगले डिप्लोमा केले आहेत, ज्यांना वेगवेगळ्या लाईनवरती काम करण्याचा अनुभव आहे अशा कामगार बांधवांना जर स्थानिक आहे, तळेगावचा आहे, वडगावचा आहे किंवा मावळ तालुक्यातला तू इथला राहणार आहेस म्हणून तुला आम्ही कामावर घेत नाही अशी जर भूमिका घेऊन कुठले व्यवस्थापक कंपनीचे काम करत असतील तर आम्ही त्यांना थारा देणार नाही। आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या हे म्हणत असताना फक्त तळेगाव दाभाडे किंवा नवला कुंभऱ्यात राहणाऱ्या पूर्वीपासूनच्या कुटुंबांना काम द्या असं म्हणत नाही, तर जे महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मग तो सांगलीचा असेल, साताऱ्याचा असेल, कोल्हापूरचा असेल, विदर्भातला असेल, मराठवाड्यातला असेल किंवा माझ्या कोकणातला असेल, जो कामगार बांधव या मावळ तालुक्यात 10-15 वर्षापासून स्थायिक झालाय, स्वतःचं घर घेतलं पण आज नोकरी नसल्यामुळं घर देखील त्यांचं लिलावात गेलं, अशा कामगार बांधवांचा जर ऍड्रेस प्रूफ तळेगाव किंवा मावळ तालुका असेल तर त्यांचा दोष काय। म्हणून माझं एवढं सांगणं आहे की मागच्या काही दिवसापासून आम्ही हुंदाई कंपनीशी सातत्यानं बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी देखील आम्हाला आश्वासनं दिली की आम्ही बसून यातनं मार्ग काढतो, आम्ही त्यांना नक्की काही ना काहीतरी काम देण्याचा विचार करतोय। मग तुम्ही फक्त बोलण्याचंच एक काम तुम्ही हातात घेतलंय का की सातत्यानं जे तुम्ही सांगत आलात आम्ही स्थानिकांचा विचार करू, त्यांचा कामगारांचा विचार करू, मग हे फक्त बोलण्यापुरतं ठेवून तुम्हाला जे करायचे ते तुम्ही जर करत असाल तर आम्ही आमच्या मार्गाने पुढे जाणार। म्हणून आज आम्ही सर्व कामगार बांधव जवळजवळ या ठिकाणी 400-450 कामगार बांधव आहेत, सर्वजण एकत्रितपणानं आंदोलनाला जायचा असा निर्णय घेतला होता। परंतु काल परवा 2 दिवस हुंदाई कंपनीतल्या मॅनेजमेंटने आम्हाला विनंती केली की आम्ही 20 तारखेला तुमच्याकडे येतो, 20 तारखेला बसून आपण निर्णय करू। जर 20 तारखेला ते आले नाही तर आम्ही परत त्यांच्याशी बसणार नाही, आम्हाला त्या मॅनेजमेंटची कुठलंही घेणं देणं नाही। आम्ही 20 तारखेनंतर पुढची दिशा आम्ही आमची ठरवू आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं जे काही आम्हाला संविधानाने अधिकार दिलेत त्या अधिकारातून आम्ही आंदोलनाला सामोरे जाणार।